मध्ये आणि ते आमच्या मालवणी लाईफ मध्ये सगळ्यांची भेट झालेली आहे आणि त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला आणि म्हणजे आम्ही सर्व व्हिडिओ पाहतो बरोबर. अच्छा, हे स्मॉल श्रद्धा तुमचं चॅनल आहे. अच्छा अच्छा. तर त्याच्यासाठी सुद्धा मी थोडं राहते म्हणजे तुमचं जरा वगैरे थँक्यू व्हेरी मच. जातात अगरबत्त्या त्यांना तुम्ही विचारा. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रद्धा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे शिवरंजनी अगरबत्ती तुम्हाला कशाला घेतली पाहिजे, म्हणजे त्याचे नक्की काय फायदे आहेत आणि त्याच्या किमती काय आहेत आणि काय काय ऑफर पण चालू आहे. हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे दादर येथील सुप्रसिद्ध शिवरंजनी अगरबत्तीकडे. त्याच्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण पाहायला लागेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर भेटूया. नमस्कार मंडळी, तसेच सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. आता सणवार सुरू आहे सगळ्याकडे आणि गणपती बाप्पांचं पण आगमन होत चाललंय. तर तसेच गणपती बाप्पा आमच्या घरी सुद्धा येतात आणि त्यांच्यासाठी जसं अगरबत्ती वगैरे लागतेच आपल्याला, तर ते आम्ही आज आलो इथे शिवरंजनी अगरबत्ती वगैरे घ्यायला. तर आतमध्ये काय काय आहे आणि काय काय आम्ही सामान खरेदी करतोय, काय काय भेटतंय ते तुम्हाला दाखवतो आमच्या व्हिडिओमध्ये. चला आता आतमध्ये भेटूया. ही पडलेली नाही आहे, कारण त्या कशा डीप केल्या जातात, ओल्या केल्या जातात आणि त्यांना बाहेरून असा पावडर लावलेला आहे, डस्ट पावडर, आणि त्यामुळे तुम्हाला तो त्रास होतो. मग म्हणून तुम्ही त्या अगरबत्त्या वापरायच्या नाहीत. ह्या मसाला अगरबत्त्या म्हणजे हँडमेड आहे. एकतर वेगवेगळे पावडर, डोळे वगैरे असं काहीच नाही. कुठच्याच अगरबत्तीने डोळे झोपणार नाही. मसाला घ्या नाही तर सेंटेड घ्या, कुठच्याही अगरबत्तीने डोळे झोपणार नाही. अच्छा, हे स्मॉल श्रद्धा तुमचं चॅनल आहे. अच्छा अच्छा. तर त्याच्यासाठी सुद्धा मी थोडं राहते म्हणजे तुमचं जरा वगैरे थँक्यू व्हेरी मच. हे बघ कसं माहिती आहे, त्यांना पण प्रत्येक कस्टमर इथे येतात ना, त्यांना जे कस्टमर पूर्वी येऊन गेलेले आहेत ते जे अनुभव आपल्याला सांगतात ना, ते अनुभव मी यावेळेस म्हणजे प्रत्येक कस्टमर नवीन जेव्हा येतो तेव्हा मी सर्वांना ते सांगत असते. जर आता इथे जुने पण काही कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही विचारा, ते पहिले येऊन घेऊन गेलेले आहेत, तर त्यांना ते कसं वाटलं तेही तुम्ही विचारा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अगरबत्त्या नक्की काय आहेत त्या. कारण मी उगाच बडबड करते आणि लोक ते बडबड. आम्ही आधी पण तुमचे बरेच व्हिडिओ बघते, बरेच लोक इथे आले. अच्छा, त्या अनुभवानंच आम्ही पण आलो. अच्छा. विरारला राहतात आपले जुने कस्टमर आहेत, त्यांनी ते वापरलेले आहेत अगरबत्त्या, तर त्यांना तुम्ही विचारा. आता ते आलेले आहेत, ते रिपीट आले. हो, रिपीट म्हणजे ते घेऊन जातात अगरबत्त्या, त्यांना तुम्ही विचारा. हो का? तसं तुम्ही ते त्याला विचारा. कसं घरात गणपती असले की वातावरण स्पंदित पाहिजे. बरोबर. त्या उद्देशानेच आम्ही आलो. फर्स्ट टाइमच आलो म्हटलं जरा छोटी ट्राय करूया. डोळे सुद्धा असे झोपतात वगैरे, तसं नसायला पाहिजे. पण तुम्ही बाहेर लावल्यानंतर पूर्ण वातावरण. MRP आहे आणि 1810 मिळतं. किती असं ह्याच्यात? त्याच्यामध्ये 20 स्टिक्स येणार, 30 ग्रॅमचं आहे त्याच्यात. 20 स्टिक्स येणार 30 ग्रॅम मध्ये. केवडा, मोगरा, लव्हेंडर, रोज आहे, चंपा आहे, ते सगळ्याच आपण सर्व. तुम्ही गिफ्ट पॅक म्हणून म्हणजे गिफ्ट ऑफ लव्ह त्याच्यावर लिहिलेलं आहे. हे बघा, हे गिफ्ट ऑफ लव्ह आहे ना, असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता. परिमल म्हणून आहे. हे सगळे सेंटेड आहेत का? नाही नाही, हे मसाला मसाला मसाला. आणि किती वेळ जायचं? हे 1 तास जळणार.
हो आणि जास्त वेळ सुगंध मिळणार. आणि हा कॉम्बो पॅक वाटतं तुमचा वाटतं दरवर्षीप्रमाणे हा. हा कॉम्बो पॅक आहे. इथे बघा ना 28 आयटम आहेत ते. हो हो. अच्छा हे का सिद्धिविनायक पूर्ण 28. गणपतीसाठी पण सुगंध सगळ्या वस्तू ते एवढं पूर्ण 28 वस्तू आहे त्याच्यामध्ये मला नाव सर्व अगरबत्ती आहेत ना बऱ्याच माझा अभ्यास करून बनवलेले असतो. ही काडी मोठी नाहीये, ही नॉर्मल काडी आहे, ही मोठी काडी आहे. हे बघा मला माहिती आहे तुम्ही परत येणार परत कॉल करणार पण तुम्ही छोटच घेऊन जा पाहिजे. मोठी अगरबत्ती 3 तास जळणार ती अगरबत्ती. हा, साडेतीन. एक अगरबत्ती लावली. एक अगरबत्ती. काय म्हणजे कसं हे चाफा आहे, सावध मोगरा, चंदन आहे, समर्थ म्हणून सुगंध आहे. इथे मसाला अगरबत्ती आहे. ही देऊ 656 वाली देऊ ना? हे बघा आता ह्याने 656 वाली अगरबत्ती घेते. ही डिस्काउंट रेटवर आहे. 12-13 स्टिक्स येतात याच्यामध्ये. प्रेममयी म्हणा. हा आम्हाला भास होतो. एक दैवी सुगंध या सुगंधामध्ये आहे. असं वाटतं की निगेटिव्हिटी पूर्ण गेलेली आहे या सुगंधाने असं त्यांना फील करतं. कारण बरेच कस्टमर इथे येऊन असं सांगतात ना. तर मी काय म्हणते की जो तुम्हाला विकायची अगरबत्ती असेल ना तर खरोखरच तुम्ही शिवरंजनी अगरबत्ती ही विका. कारण शिवरंजनीचा सर्वांचाच अनुभव वेगवेगळा आहे. तर प्रत्येक कस्टमर येऊन ते सांगतात तेच तुम्हाला अनुभव मी सांगतो. आणि म्हणूनच तुम्ही जर शिवरंजनी अगरबत्ती विकली ना तर त्याच्यामध्ये लोकांचा पण फायदा होईल आणि त्यांचे जे ब्लेसिंग तुम्हाला पण मिळतील जेणेकरून तुम्ही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवते म्हणून. तर ही शिवरंजनी 20 ग्रॅममध्ये आहे, 40 ग्रॅममध्ये आहे, 100 ग्रॅममध्ये आहे, 200 ग्रॅममध्ये आहे. तर हा एक सुगंध माइल्ड आहे. तर याच्यापेक्षा थोडा सुगंध आहे तो डिलक्समध्ये आहे. तो तुम्हाला 40 ग्रॅममध्ये येतो, 100 ग्रॅममध्ये येतो आणि 200 ग्रॅममध्ये येतो. आणि सुपर डिलक्स जो सुगंध आहे ना म्हणजे सेम सुगंध आहे तर तो 40 ग्रॅममध्येच फक्त येतो आणि त्याचा फक्त 40 ग्रॅमचंच पाकिट असतं. मार्केटमध्ये मसाला अगरबत्ती तुम्हाला मिळते पण ते कशा टाईपचे मिळतात हे आम्हाला येऊन इथे सांगतात कस्टमर की आम्हाला त्या मसाला अगरबत्तीने डोकं दुखतं किंवा घसा घवघवलो किंवा डोळे जळजळतात तुम्ही त्याच्यामध्ये फसले जातात. तर तुम्ही शिवरंजनीमध्ये अगरबत्ती येऊन आम्हाला सांगता की आम्हाला मसाला अगरबत्ती नको आहे. तर शिवरंजनी अगरबत्ती ही मसाला अगरबत्तीमध्येच फेमस आहे. म्हणजे एकत्र येऊन जो सुगंध येतो ना बुके टाईपवर त्याचा हा सुगंध आहे. आणि हा सुगंध ना कोणालाही मी दाखवलं तर हा खूप पसंत करतात. तर माझं असं म्हणणं आहे हे जर तुम्ही बुके टाईप म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायची असेल अगरबत्ती तर ही तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता. हे बघा याची चार्ज 1 तास जळणार अगरबत्ती. याचा डिस्काउंट रेट आहे तुम्हाला 250 रुपयाला आणि त्याच्यावर अजून तुम्हाला डिस्काउंट मिळणार जर तुम्हाला सेलिंग करायची असेल तर सेल करायचं असेल.
आपण कुठली घेतली अगरबत्ती? हे 3 वेगळ्या अगरबत्त्या घेतल्या. 3 वेगवेगळ्या प्राइसच्या आहेत आणि हा कॉम्बो आपण घेतला गिफ्ट ऑफ लव. त्यासाठी पण चांगलं आहे. हे आपण या बॅगचं नाव आहे दिवाळीला गिफ्ट ऑफ पण लव. देऊ. आणि हे Gift of पण love. एक ही ओरिजिनल अगरबत्ती आहे. आमच्या तर शॉपिंग झालं सगळं घेतलं आहे ते साहित्य आणि आता आम्ही बिलिंग करायला चाललो. इथे मालवणी लाईफवाले सुद्धा सर आलेले आहेत शिवनंदीमध्ये. असं ना स्वातंत्र्य दिन आहे म्हणून भरपूर गर्दी सुद्धा आहे. आज सगळेजण स्पेशल येत आहेत खरेदी करायला मध्ये. आणि ते आमच्या मालवणी लाईफ मध्ये सरांची भेट झालेली आहे आणि त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. आणि म्हणजे आम्ही सर्व व्हिडिओ पाहतो भेटून तसं Thank you. म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला. भरपूर शॉपिंग पण आम्ही केलेली आहे आणि जर आवडलं तर देशात नक्की येऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे नवीन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय, टेक केअर.